युनायटेड नेशनकडनं मागच्या वर्षी 2025 मध्ये अवॉर्ड मिळाला मॅडमला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या पुरस्कार मिळालेल्या व्याख्याता आपल्याला या ठिकाणी लागले हे आपले भाग्य आणि त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त महिलांना या ठिकाणी बोलवण्याचा आणि त्यांना ऐकण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केला की सर्वांनी यावे आणि त्याचा लाभ घ्यावा। या ठिकाणी मी आपला फार वेळ न घेता मॅडमला आपल्याला ऐकायचं आहे। मी एक थोडक्यात फक्त आमच्या मार्गदर्शक आहे शाळेताई कोरेगावकर यांची एक छोटीशी कविता आहे, मी या ठिकाणी तिचे फक्त 1-2 वळी आपल्याला या ठिकाणी ऐकवते। शाळेताई आमच्या निर्मितीच्या आमच्या मार्गदर्शक आहेत। सावधान, महिला दिनाच्या पावसात भिजणे किती राहिली नाही आता कोवळी। शतकांचे प्रहार झेलून निब्बर झाली तिची त्वचा, ती लपवत नाही तिची आधी भूक। बाई सगट माणूस असण्याची, बाई सगट माणूस असण्याची तुमच्या संगतीच्या तुंतुण्याची तार तिने तुंतुण्याची तार तर तिने केव्हाच निकामी केलीये। कैवाऱ्यांनो सावधान, ती आता जग जिंकण्याच्या तयारीत आहे, ती आता जग जिंकण्याच्या तयारीत आहे। धन्यवाद। धन्यवाद ताई, छान अशी कविता देखील तुम्ही ऐकवली। यानंतर महिला सक्षम असतातच ह्या तचाच आपल्याला जे ऐकायचं आहे ते ऐकायचं आहे, परंतु याचाच अर्थ महिला सक्षम आहेत आणि त्यांना बळ देण्याचं तुमच्यासारखे विचारवंत पुरुष जे आधार देतात ते देखील त्या तुमचा देखील खूप आम्ही सन्मान करतो, आभारी आहोत। तर मी ह्या सक्षम असतातच याच्या ऐकण्यासाठी मी आमंत्रित करते प्रमुख पाहुण्या आपल्या आदरणीय ॲडव्होकेट वर्षाताई देशपांडे यांना मी विनंती करते की आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी। सन्माननीय विचार मंच आजच्या या अतिशय महत्त्वाच्या तिसरं पुष्प पाहिजे संधी मिळते आणि पहिलं सुभाष वारे जे माझे मित्र आहेत ते व्याख्याते होते, दुसरे आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आणि आमच्या परिवारातले सदस्य संजय आवते इथे येऊन गेले आणि तिसरं आणि आजचा सगळा विचारमंच हा स्त्रियांच्या ताब्यात आहे, त्यामुळे तो फार विशेष आनंद वाटतोय। प्रज्ञाताई, अनुराधाताई त्या अध्यक्ष म्हणून लाभल्या आणि निर्मिती हा शब्दच इतका सुंदर आहे आणि तो स्त्रियांच्या कार्यक्रमाशी जोडलेला असणं याचा पण एक आनंद आहे। म्हणजे निर्मिती, सर्व जगाची निर्मिती त्या अर्थाने बाई माणसांनी केलेली आणि त्या निर्मितीच्या प्रायोजनातून हा कार्यक्रम होतोय ह्याचाही मी या ठिकाणी आनंद व्यक्त करते। पण इथे येण्याची जी संधी मिळते ती आमचे जे संपूर्ण आमच्या सेवादल आणि छात्र भारती समाजवादी विचार चळवळीला जे पाठबळ मिळतं ते पगडाल सरांसारखे, आमच्या राजाभाऊ आवसकांसारखे आमचे ज्येष्ठ लोक, म्हणजे महत्त्वाचं कारण हे असतं की इथे येण्यामागे म्हणजे किती संगमनेरला यायचे तर कशाला हे सिनियर्सना विचारायचं नाही, यायचे की आदेश, म्हणजे युजली तो आमच्याकडे आदेश देण्याची पद्धत नाही इतर फॅसिस्ट संघटनांसारखी, पण आदराने आम्ही तो आदेश त्यांनी सांगितलं यायचे की का म्हणून विचारायचं नाही, निघायचं। तर त्या पद्धतीने पगडाल सरांचा आदेश झाला, अनिकेत आणि काकड सर आणि यांनी सगळ्यांनी ते कोऑर्डिनेट केलं आणि खूप दिवसानंतर मला संगमनेरला यायची संधी मिळाली। राजाभाऊंच्या मी संपर्कात असते, पगडाल सरांच्या संपर्कात असते आणि खास माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत, आमची अन्नपूर्णा आणि तिची आमची सगळी टीम आहे, बिडी वळणाऱ्या आमच्या मैत्रिणींची आणि एक आमचं फार मोठं स्वप्न आहे, त्या सगळ्याजणी आलेल्या आहेत आज इथे आणि त्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीत तुमच्या सगळ्यांच्या बरोबर अतिशय कठीण काळामध्ये स्त्रिया सक्षम असतातच आणि त्या चला महत्त्व आहे बरं का। म्हणजे ते अत्रेने एकदा चव्हाणांना सांगितलं होतं, मी बेळगावची आहे आणि मी पहिली चळवळ बेळगावला महाराष्ट्र एकीकरण समिती मध्ये माझ्या शाळेवर दगड मारून पहिली चळवळ केली आणि पहिल्यांदी जेलमध्ये पण तेव्हाच गेले आणि दुसऱ्या दिवशी काचवाल्याला बोलवायला पण मीच गेली, म्हणजे शाळेवर दगड मारली कन्नड सक्ती नको म्हणून आणि दुसऱ्या दिवशी बाईने सांगितलं की जाऊन काचवाल्याला बोलून तर त्यालाही मीच गेले। तर अत्रे असताना ते म्हणाले की हे बेळगाव संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, म्हणा ना, झालाच पाहिजे कशाला म्हणतात। तर त्यावेळेला ते अत्रे होते, अत्रे म्हणाले ते तुमच्या शब्दातलं च काढलं तर काय होईल, तर ते च काढून चालत नाही म्हणाले, ते च असावंच लागतं। तर त्या इथे पण त्या च ला तेवढं महत्व आहे, कारण संपूर्ण जगभरामध्ये जर जगाचा इतिहास काढायचा झाला आणि तो अभ्यासायचा झाला तर आजच्या काळामध्ये तर तो अभ्यासला पाहिजे, किंबहुना तो ताब्यात घेऊन सरळ केला पाहिजे या मताची मी आहे।
आणि म्हणून जगाचा सगळा इतिहास बघायला गेला तर तो इतिहास असं सांगतो की स्त्रियांनी हे जग निर्माण केलं. स्त्रियांनी माणसाला एका ठिकाणी स्थिर होण्यासाठी शेतीचं संशोधन स्त्रियांनी केलं. माणूस एका ठिकाणी स्थिरावला तो स्त्रियांमुळे स्थिरावला. ती सगळी संस्कृती त्यांच्यामुळे घर नावाची व्यवस्था जी त्या अर्थाने डेमोक्रेटिक आहे तिने निर्माण केली आणि त्याचं मालकीयत मात्र पुरुषांनी टप्प्याटप्प्याने आपल्या ताब्यामध्ये घेतलं. आणि जगाचा एकही देश असा नाही की जिथे स्त्रियांना आम्ही तुमच्या बरोबरच्या आहोत असं सांगण्यासाठी झगडावं लागलं नाही असा देश नाही. कुठल्याही देशातल्या स्त्रियांच्या झगडण्याचा इतिहास काढला तर तो सांगतो की तिथे स्त्रियांना झगडावंच लागलं आणि अजूनही काही ठिकाणी झगडतायत. म्हणजे आजही स्वतःला सर्वोच्च समजणाऱ्या अमेरिकेमधली सुद्धा निवडणूक ही स्त्रियांना गर्भपाताचा अधिकार द्यायचा की नाही या मुद्द्यावर चालते आणि तिथे एक स्त्री उभी राहते आणि या मुद्द्यावर निवडणूक हारते. म्हणजे ट्रम्प ज्या वेळेला निवडून आले त्यावेळेला त्या दरम्यानच्या काळामध्ये पहिल्यांदी बाई हरल्या. त्याचं कारण आपल्या देशाचं वैशिष्ट्य की आपल्याकडे आपण निवडून तरी आल्या आणि प्रधानमंत्री झाल्या, राष्ट्रपती महिला झाल्या, पण तिथे हरल्या या मुद्द्यावरती. अशा काळामध्ये भारताची मात्र फार गमतीशीर परिस्थिती आहे. एका बाजूला आपण फार कॉन्ट्राडिक्टरी जगतो, एकूणच आपण असे दुभंगलेले जगत असतो. एका बाजूला आपण बाई माणसाची देवी म्हणून पूजा करतो. म्हणजे आपल्याला जर विचारलं की शक्तीची देवता कोण तर महिषासुरमर्दिनी सांगणार. म्हणजे मी अनेकदा बघितले संगमनेरच्या रस्त्यावर पण पायामध्ये चपला न घालता तरुण माणसं सुद्धा नवरात्रात चालतात आणि म्हणतात देवीचा उपवास आहे, 9 दिवस निर्जळी करतो, असं करतो तसं करतो. आणि देवीची मंडळ म्हणजे आतापर्यंतच्या 30-35 वर्षाच्या माझ्या आयुष्यात एकमेव देवीचं मंडळ शिरूरचं बघितलं जिथे मला देवीचं महिलांचं मंडळ होतं आणि तिथे मला निमंत्रण मिळालं. मी खूप आनंदाने आले सातारवरून शिरूर पर्यंत. म्हणजे देवीचं मंडळ आणि स्त्रियांनी स्थापन केले. फार विशेष. सगळी देवीची मंडळं ही पुरुषांची असतात आणि ती 8 हातामध्ये देवी, ती सगळी आयुध घेतलेली देवी, तिची ती शाडूनी बनवलेली मूर्ती त्याचा घेऊन जातात आणि घेऊन जात असताना मग ते राधा सेक्सी वगैरे सारखी तसली गाणी वाजवली जातात. मला भीती वाटते की खरंच ती शस्त्र आणि ती शाडूची नसती ते त्यांना ठोकून काढेल. पण त्यांच्या ताब्यामध्ये ते सगळं आणि त्या पद्धतीची ती गाणी आणि ती मंडळं त्या मुलांची आणि तिथे पहिला पाठ मिळतोय ना भ्रष्टाचार कसा करायचा. म्हणजे या मंडळांविषयी स्वतंत्रपणे कधीतरी व्याख्यान घ्यावं लागेल की ही मंडळं त्यांचे हिशोब तिथे पैसे गोळा होतात आणि पोरं आम्हाला जेव्हा व्यस्ती होतात आणि नवऱ्या बायकोंची भांडणं होऊन बायको नवऱ्याला सोडायच्या टप्प्याला येते आणि मग त्या माणसाला विचारले की कच्च्याला अवदसा पितो तू, का प्यायला लागला, कधी प्यायला शिकला पहिली, तर तो म्हणतो पहिल्यांदा मी मंडळात प्यायला. म्हणजे ते पैसे गोळा करून त्या पार्ट्या धाब्यावरती जाण्याचे प्रकार होतात, त्याचा बेहिशोबी सगळे होतं. तो भाग एक वेगळाच विषय. पण ती देवीची मंडळं म्हणजे शक्तीची देवता, ती शक्तीचा शब्द पण काय आहे, ती शक्ती. परत तो स्त्रीलिंगी, म्हणजे जे प्राध्यापक वगैरे असते तो स्त्रीलिंगी शब्द आहे. पण शक्तिमान कोण? बाईने कशात चवळीच्या शेंगेसारखं नाजूक असलं पाहिजे. आम्ही मुलांना विचारणार काय रे अनिकेत, कुठल्या जिमला जातोस, कसरत वगैरे करतोस की नाही, खेळतोस वगैरे की नाही. आणि मुलींना आम्ही विचारणार कुठल्या पार्लरला गेलीस, कुठे ब्रश करून आलीस. म्हणजे आम्ही नटणं मुरडणं चवळीच्या शेंगेसारखं दिसणं अपेक्षित आणि पुरुषांनी कसरत करून शक्तिमान असणं अपेक्षित. आणि आम्ही सिलेंडर उचलायचा असला पण आम्ही पण हुशार. म्हणजे आता तो उचलायला तरी मिळेल की नाही जरा शंका वाटायला. तर तो उचलायचा असला की आम्ही असं कौतुकाने की जरा प्लीज, आम्ही पण बदमाशी करतो. 9 महिने जी बाई लेकरू उदरात ठेवून त्या एवढ्या वजनासहित शेतातली कामं करू शकते तिला सिलेंडर पण उचलता येतो. पण आम्ही आपलं पुरुष दाक्षिण्य थोडस दाखवत असतो, त्यामुळे ते सगळं करतो. पण शक्तीची देवता स्त्री, बुद्धीची देवता ट्रॅडिशनली सरस्वती. आता माझ्यासारखं नास्तिक माणूस कुठे पूजे गेलं कुठल्या कॉलेज शाळेमध्ये की ते सरस्वतीचा फोटो ठेवतात. मी म्हणते की मॅडम जरा तुम्ही पूजा करा आणि पुढच्या खेपेला सावित्री माईचा फोटो ठेवा, मी पूजा करेन. म्हणजे मी पूजा नाही करणार, मी ऊर्जा मागेन, पण मी ते मान्य करेन. आमच्यासाठी असलीच देवी देव काय मानायचं झालं ज्यांना तर ते आम्ही सावित्रीची तिथे प्रतिमा ठेवू. पण ट्रॅडिशनली स्पीकिंग बुद्धीची देवता
ओरडणं, चवळीच्या शेंगेसारखं दिसणं अपेक्षित, आणि पुरुषांनी कसरत करून शक्तिमान असणं, त्यातली कामं करू शकते, तिला सिलेंडर पण उचलतात येत. पण आम्ही आपलं पुरुष दाक्षिण्य थोडंसं, लक्ष्मीचं पूजन केलं जातं. ती लक्ष्मी म्हणजे देवी, ती म्हणजे बाई. आणि लक्ष्मी कुणाच्या नावावर आहे? कुणाकडे? त्यांचा रात्रीची घालायची आजोबांची बंडी असो, नाहीतर नाईट वॉकला जायची ह्यांची बरमेड असो, त्याला पण खिशे आहेत. आम्हाला कुठलेच खिशे आणि कशाचीच मालकी नाही. बिनपगारी आणि फुल अधिकारी. सगळ्यात आधी उठायचं, सगळ्यात शेवटी झोपायचं. संपूर्ण जगाच्या 100 रुपयात बायकांच्या मालकीवर 1 रुपया आहे. आणि संपूर्ण कामाच्या 2/3 शेतीतली कामं आणि 90% घरातली कामं स्त्रिया करतात. पण जीडीपी कॅल्क्युलेशन टोटल चुकीचे आहे. म्हणजे बाईनं बसवलंय आपल्या देशाचं जीडीपी कॅल्क्युलेशन. ती एक विडंबनाच आहे. म्हणजे तिथे त्यांना बसवलंय आणि त्या जीडीपी कॅल्क्युलेट अतिशय चुकीच्या पद्धतीने करतात असं माझं म्हणणं आहे. आमचं काम कॅल्क्युलेटच होत नाही. आमचं काम कुठे मोजतात? म्हणजे मी सगळ्यांना अलीकडे सध्या आज हेच सांगायला आले, मी उद्यापासून कोण आल्या नाही आल्या त्यांना पण जाऊन सांगा. भांडी घासताना म्हणा 500 रुपयाची भांडी घासली, 1000चे कपडे धुतले, 1500ची लेकरं शाळेला पाठवली, 2000ची म्हातारी जेव घातली, 3000चं घर झाडून काढलं आणि मग हुशबाई 10,000ची कामं झाली असं म्हणा तरी. किमान धार वाजवून कुणी दारात आलं तर आपण काय म्हणतोय? आहेत का माणसं घरात? नाही, माणसं नाही. तू कोण आहे बाई? दावणीला बांधलेली गाय सुद्धा दूध देऊन पैसे काढती. तू कोण आहे? आणि आमची आणखीन मजा घेतो तो आदेश भाऊजी. आमची बुद्धी जणू काय 8 वर्षाची असं समजतो आणि आम्हाला पोत्यात नाचवतो. आणि ह्या एवढ्याच्या 2500 रुपयाच्या त्या पैठणीसाठी आम्ही नाचतो येडपडसारख्या. हे सगळं पुसून काढायला आले मी, परवडून काढायचे आता आपल्याला. आणि मग ते कळणार आहे आपल्याला काय चाललंय आमचं. आम्हाला ठरवलं गेलंय आणि या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक आम्ही, बुद्धीची देवता जर स्त्री असेल, धनाची देवता स्त्री असेल, शक्तीची देवता जर स्त्री असेल, तर मग ती घरातली बाई कशी काय सक्षम नसते? म्हणजे एकतर तिची देवी म्हणून पूजा करायची आणि दुसरीकडे तिला पायातली ज्योती म्हणायची, कुंड्याचा धोंडा म्हणायची, नुसती वटवट बडबड रडरड म्हणायचं. आम्ही दोन्ही नाही. आम्ही मातीच्या पायाच्या दोषा गुणाच्या आम्ही माणूस आहे आणि तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून आम्ही हे जग चांगलं करू इच्छितो, एवढंच आम्ही सांगायला आलो. आम्ही सक्षम आहोत म्हणजे काय? कुणीतरी आम्हाला स्वातंत्र्य प्रदान करणार, कुणीतरी आमचं सक्षमीकरण करणार, कुणीतरी आम्हाला बळ देऊन सबल करणार, हे मुळे आम्हाला मान्यच नाही. आणि हे आम्हाला नाही, निसर्गाला मान्य नाही. माणसाच्या निर्मितीत पुरुषाचा रोल किती आहे? अजून तरी 1 मिनिट आणि 1 थेंब. ती माय माऊली तुम्हाला मला उदरामध्ये ठेवते, मरणाची कळ काढते, खाल्लेल्या अन्नाचं रक्त त्या गोळ्याला शिंपडते आणि मरणाची कळ काढून जन्माची वेदना देऊन जन्माला आणते पुरुष आणि स्त्री, मुलगा आणि मुलगी दोघांना पण. मग ती माय माऊली जर सक्षम नसेल तर तो पुरुष कसा काय सक्षम जन्माला येऊ शकतो? किंबहुना सायन्स असं सांगतं की पुरुष हे सेकंड व्हर्जन आहे. बायकांनी पुरुषांची निर्मिती केली. जगात कुठेही अशी नोंद नाही, सायन्स मध्ये, विज्ञानात, निसर्गात, कुठल्याच प्राणी मात्रात, की पुरुषांनी स्त्री निर्माण केली अशी नोंद नाही. सायन्स असं सांगत नाही, निसर्ग असं दाखवत नाही. बाईंनी पुरुषाला निर्माण केल्या. जर ती माझी निर्मिती असेल तर ती माझ्यापेक्षा सक्षम कशी असू शकते? जेंडरली सामाजिकीकरण करत असताना आम्हाला दुय्यम स्थानावर फेकले गेलं आणि मग आमचं बळ काढून घेतलं गेलं, आम्हाला असक्षम बनवलं गेलं, आम्हाला अबला ठरवलं गेलं. आणि ते एक मोठं राजकारण आहे, बियॉन्ड पार्टी पॉलिटिक्स. म्हणून माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठी या देशातली राजकारणी कोण असेल तर ती ज्योतिबांच्या पाठोपाठ खरी राजकारणी माझी सावित्री आहे. कारण तिने इतक्या 5000 वर्षाच्या पुरुषसत्ताक व्यवस्थेला, बहुजनांच्या जात व्यवस्थेला सुरुंग लावला, धर्मांधतेला सुरुंग लावला आणि त्या दोघांनी जे निर्माण
केलं ते अजून यांना पचत नाही. इतक्या वर्षानंतर काढलेल्या सिनेमातला हा शॉट काढा, तो शॉट काढा म्हणून मागे लागतात. इतकी त्यांना भीती वाटते. आणि ही ताकद, त्या लिखाणाची ताकद मिळाल्यानंतर, त्या शिक्षणाची ताकद मिळाल्यानंतर काय करता येतं हे आमच्या साऊंनी दाखवून दिलंय. पण त्या आधुनिकतेकडून आमचा परत 1500 रुपयाकडे प्रवास सुरू आहे. आज आम्हाला हा विषय क्या घ्यावा लागतो. आम्ही 1500 रुपयात, मला लोक म्हणाले हो कसं असं बोलता, म्हटलं बरोबर आहे, मला एका अर्थी बरं वाटते. शिंदे साहेबाला बायकांची ताकद कळली. बघा ना, 1500 रुपये देऊन पूर्ण चक्र फिरवून परत जागेवर आणलं त्यांनी आपली सत्ता. आणि पहिला प्रयोग मध्य प्रदेशमध्ये होताना मी जवळून पाहिला. दुसरा प्रयोग महाराष्ट्रात यशस्वी होणार नाही असं मला वाटलं होतं. पण मला एका अर्थी बरं वाटलं की घरात रुपया सुद्धा, 1 रुपया सुद्धा दळणाला दिला. किती राहिले म्हणून विचारतोय आम्हाला. कोविड मध्ये आम्ही सांभाळून ठेवलेले त्यांच्या कामाला आल्यानंतर ऐन वेळेला सगळं संपलं होतं. आणि मग आपण काढून दिलं, डब्यातलं घेतलं, तिथलं काढून, आणि मग कसं बसं 2-4 महिने आपण काढले तेव्हा. पण दळणासाठी सुद्धा काढून ठेवलेलं, जिथं बाबा आमच्याकडनं हिशोब मागतो तिथं ह्याला कळलं भाऊ बनलोय त्यांचा. 1500 रुपये ह्यांना दिले तर ह्या बरोबर जागेवर येतील. पॉलिटिकली आम्ही काय करू शकतो त्याचा करिश्मा आम्ही महाराष्ट्रात दाखवून दिलेला आहे. आम्हाला हलक्यात घेऊ नका. त्यांना 1500 रुपयात नेऊन बसवू शकतो, तर कळलं तर आम्ही जागेवर आणून पण परत बसवू शकतो. काल आमच्या जिल्हा परिषदेमध्ये एका महिलेला अध्यक्ष करण्यासाठी सगळे झुंजले. म्हणजे लाज वाटेल अशा मारामाऱ्या केल्या. मला महिला राखीवची खूप मजा आली का. म्हणजे मारामारीची मला लाज वाटली सातारकर म्हणून. पण एका महिला राखीव पद मिळवायला, सर तुम्हाला आठवत असेल, आरक्षण मिळवण्यासाठी 3दा तर मी स्वतः 3दा पोलीस कस्टडी मध्ये गेले. सकाळी नेऊन ठेवलं, संध्याकाळी सोडलं आम्हाला. आम्ही फक्त नोकरीत आरक्षण मागितलं होतं म्हणून, शिक्षणात आरक्षण मागितलं म्हणून. आणि त्यावेळेला माझ्यावरती अॅट्रॉसिटी दाखल झाली. आणि फक्त आरक्षण आणि अॅट्रॉसिटी चूक आहे म्हणजे आम्ही तुझ्यावरती अॅट्रॉसिटीची दाखल केलेली खोटी केस मागं घेतो असं प्रस्थापित पुढाऱ्यांनी साताऱ्यात मला सांगितलेलं होतं. आणि तरी मी आठवले साहेबाबरोबर सगळ्या सभा करत होते कुमार सप्तर्षींच्या सोबत. आणि आरक्षण आणि अॅट्रॉसिटी बरोबर आहे असं म्हणत आम्ही फिरत होतो. त्या काळातली गोष्ट, हे आरक्षण जे मिळालं त्या आरक्षणावरती त्या खुर्चीत आपली बायको येऊन बसवायला पुढारी लढले. आता आमचा प्रश्न आहे, त्याचं का शोधायचंय. तर नवऱ्याला गोरी बायको लागते म्हणून आम्ही फेऱ्यान लावली लावत बसलो, आणि नवऱ्याचं पद जातं म्हणून जर आम्ही निवडणुकीला उभं राहायला लागलो तर आम्ही बदमाश आणि नालायक आहोत. मी सांगायला पाहिजे नवऱ्याची बायको म्हणून, ये बाबा तुझं पद गेलंय, तुझं तू बघून घे. आतापर्यंत त्या घोषा घराण्यातनं मला कधी बाहेर काढलं नाहीस. आता मी तुझ्या ह्या पदावर उभी राहणार नाही, तुला इथं मी वाचवणार नाही. बायका त्या पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये, राजकारणामध्ये पण ती येते, आहेच ती. त्याच्यामध्ये ह्यांच्या लेकी सुनाच येणार, ह्यांच्या बायकाच येणार. हे आम्ही कसं घालवणार हा खरा प्रश्न. सगळी सत्ता केंद्र यांच्याच घरात का, बाकीच्यांच्या घरात धडपडून जातात. निर्मितीसाठी एवढी मोठी संघटना आणि एवढी मोठी बँक चालवणाऱ्या अनुराधाताईंसारख्या सेवा दलामध्ये एवढी वैचारिक स्पष्टता असणाऱ्या आमच्या अनेक मैत्रिणी, अनेक सक्षम कार्यकर्त्या अवतीभोवती असताना होय बा म्हणणाऱ्या, अलीकडे तर तो घाणेरडा शब्द माझ्या कानावर आला. मला माझ्यासाठी तो शॉक होता कल्चरल. माझ्या एका सिनियर मैत्रिणीने सांगितलं, अगं म्हणाली, जशी ही मनी करन्सी चालते ना तशी अलीकडे स्किन करन्सी चालते म्हणाली. आणि स्किन करन्सीचा करिश्मा आज संपूर्ण महाराष्ट्रात, सिन्नर नाशिक रस्त्यावर काय चाललंय ते संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. ही स्किन करन्सी ही मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये स्त्रियांच्या सेक्शुअलिटीचा बाजार मांडला जाईल अशी वैचारिक मांडणी आमचे सिनियर 10 वर्षापूर्वी जेव्हा करत होते त्यावेळेला मला वाटलं होतं हे 25-30 वर्षानंतरचं काहीतरी सांगतायत. माझ्या कार्यकालामध्ये मी इन फोर्स काम करत असताना हे इतक्या भयावह पद्धतीने आमच्यावर पोहोचले असं मला वाटलं नव्हतं. पण हे पोचळत आहे. आणि म्हणून तुमच्या माझ्या समोर चॅलेंज आहे की आम्ही मातीच्या पायाच्या पुरुषांसारख्याच दोषागुणाच्या महिला आहोत म्हणजे काय सांगितलं पाहिजे. आणि ते सांगत असताना
पुरुषांना कमी पण लेखून चालणार नाही, कारण ते नाही तर आम्ही नाही, आम्ही नाही तर ते नाही, सर्व नात्यातल्या पुरुषांच्या सह आमच्या आयुष्याला अर्थ निर्माण होतो. आणि म्हणून ज्योतिबा नसते, सावित्री घडली नसती, आजही शिक्षणाच्या हक्कासाठी आम्ही लढताना दिसलो असतो. लोकशाहीमध्ये, लोक या कन्सेप्टमध्ये महिलांना गृहीत धरलं गेलं नसतं. आणि बाबासाहेब जर दलित समाजामध्ये जन्माला आले नसते, तुझ्या भावानी वागवतात म्हणजे काय, दुष्टपणे वागवतात म्हणजे काय, डिस्क्रिमिनेटरी वागवतात म्हणजे काय, हिंसा करतात म्हणजे काय, मानवी हक्क नाकारतात म्हणजे काय, हे सगळं जे बायका या देशातल्या सोसतात ते बाबासाहेबांनी विशिष्ट जाती जन्माला आल्यामुळे सोसलं होतं. म्हणून एका पेनच्या फटक्याने त्या संविधानामध्ये तुम्हाला मला मतदानाचा अधिकार मिळाला. तो अधिकार घेण्यासाठी ब्रिटनमध्ये बायका 300 वर्षच काढल्या आणि आम्हाला आता तो विनाशायस मिळाला, तर त्याला आमची किंमत, त्या गोष्टीची किंमत आम्हाला कळत नाही. आणि म्हणून अनुराधाताई बोलताना जे म्हणाल्या की एका बाजूला संविधान वाचवणारे आणि दुसऱ्या बाजूला संविधानाच्या धज्जिया उडवणारे, अशा सरळ सरळ देशाचा, आणि तो असमान होतोय. महिला या बाजूला आहेत का, तर नाही. इथं जर आता गौतमी पाटील यांचा, म्हणजे गौतमी विषयी कलाकार म्हणून, आणि तिला एवढी गर्दी खेचताय, इंदुरकर आणि गौतमी दोघेही मला खूप मोठे वाटतात बरं का, म्हणजे गर्दी खेचण्याच्या बाबतीत. तर ते खेचतात गर्दी, आणि त्यांचं जर ठेवलं असतं तर मैदान भरलं असतं ऐकायला, बघायला. पण आज आपण संविधान वाचवण्याची चर्चा करतोय, आपण सक्षम आहेत असं आपण जाहीर करू इच्छितो. अशा काळामध्ये हे ऐकायला येण्यासाठी स्त्रिया तयार नाहीत. पण ते जर आता कुठेतरी बारसं असतं, तर इथे कुठेतरी वास्तुशांत असती, तर मार्गशीर्षातला गुरुवार आपण जाहीरपणे सगळ्याजणी एकत्र येऊन पूजा करणार असतो, तर सत्यनारायणाची पूजा केली असती, तर हे करायला माझा विरोध नाहीये. माझी बहिणी करते, माझ्या अनेक मैत्रिणी माझ्यापासून लपून छपून करतात. दुसऱ्या दिवशी फ्रूट सॅलेड आणले की मी ओळखते की काल मार्गशीर्षातला गुरुवार झाला. आणि हे शेटजी भटजीचं जे राजकारण आहे, पुरुष सत्ताक व्यवस्था आमच्या मार्फत इंटॅक्ट ठेवण्याचं राजकारण आहे. दर महिन्याला एन्श्युअर करतात. जून मध्ये काय येतं, वट सावित्री. कशासाठी येते, नवरा खात्री करून घेतो, वडाला फेऱ्या घालायच्या. आणि किती गमतीशीर आहे बघा, काय काय मागितलं त्या वडाला, काय काय मागितलं. आणि बरं त्याचं सायंटिफिक सांगतात बरं का पगडाचं, ते वड म्हणे त्याच्या खाली बसलं की ऑक्सिजन, त्यामुळे तो सत्यवान जागा झाला म्हणे, ऑक्सिजन मिळाला म्हणे, तो जागा झाला म्हणे, आणि तो जिवंत झाला. आणि म्हणून आम्ही त्याला फेऱ्या घालायच्या, आणि त्याला काय म्हणायचं, 7 जन्म हाच मिळू दे, आणि ऍडिशनल सवाष्ण मरण येऊ दे. कॉम्प्लिकेशन करून ठेवलं तुम्ही त्यांचं. सवाष्ण मरण यायला पाहिजे तर मी आधी मरायला पाहिजे, आधी मरायला पाहिजे तर आत्मा तर काय वेटिंगमध्ये थांबणार नाही, तो जन्माला येणार कुठेतरी. आणि लग्न करताना आम्हाला कसं पाहिजे, आमच्यापेक्षा उंच नवरा पाहिजे, आमच्यापेक्षा जास्त पगारदार पाहिजे. आम्ही जर कौलारू घरात राहत असेल तर तो बंगल्यात राहणारा पाहिजे. आमचं जर 1 एकर असेल त्यांचं 5 एकर पाहिजे. आमचे जर 5 शेअर असतील तर त्यांचे 10 शेअर असले पाहिजे. म्हणजे आमच्यापेक्षा वर चढ पाहिजे. आधी जन्माला आलो तर काय होणार, लहान वयाचा नवरा करणार का, आणि तो मागून येणार आहे. सवाष्ण मरण आलं ना, मग तो देवबीव असला तर त्यांनी चुकून सवाष्ण मरण दिलं तर 7 जन्म हाच नवरा देऊ शकत नाही, आणि 7 जन्म हाच द्यायचा झाला तर तो सवाष्ण मरण देऊ शकत नाही. तेवढा पण विचार नाही आमचा मागताना. त्या वडाला फेऱ्या घालून घालून परवा तर तिथे नेलं मला, आमचे जवळवाडीचे मित्र आहेत, आणि ते म्हणाले की आपण विधवांचं सावित्रीचा वड आहे म्हणाले, आता ते वडाची पूजा आहे, आपण विधवांना कशाचं रे, चिंचेत नाही, ह्याचं शेवग्याचं झाड द्यायचं म्हणाले. म्हटलं ठीक आहे देऊया. आणि जिथे त्या बायका जमतात ना वडाला फेऱ्याला, तिथंच त्या तेवढ्यात जमायचं. म्हणजे ठीक आहे मी येते. रस्त्याने जात होते, डेव्हलपमेंट आमच्याकडची, पूर्ण 25 किलोमीटरवर वड तुटले होते. 50-25 एक वड. आता आमचा गणेश तुमच्या संगमनेरचा झगडतोय त्या झाडांसाठी, तिकडे ते निरंजन टकले पण झगडतायत, ते कांदळवनासाठी, झाडांसाठी माणसं झगडतायत. पण वड तुटले होते. तुटत असताना वड एकही जण बोलली नाही, आणि तुटलेल्या वडाला 4-5 पानं फुटली आहेत, आणि त्या तुटलेल्या वडाला फेऱ्या घालतात. मी कैलास म्हटलं फोटो काढ, हा फोटो नेऊन तिथं दाखवायचा म्हटलं मला कार्यक्रमात. हे काय आहे,
हे आपल्यातलं कॉन्ट्राडिक्शन आहे. आपण एका बाजूला लग्न केलं, फेअर अँड लवली लावलं, फेअर अँड लवली लग्न झाल्यावर लावायचं थांबलं का विको टर्मरिकाला मला माहित नाही. आणि त्याच्यानंतर आम्ही दर महिन्याला एन्श्युअर करत राहिलो, परत परत सांगत राहिले ते आम्हाला धर्माचं जातीचं राजकारण हे तथाकथित पक्षांमध्ये बसून पुरुष मंडळी करणार आणि ह्या देशाचं स्प्लिट करणार, ह्या देशाचे तुकडे करणार, देशांतर्गत जाती जातींमध्ये फूट पाडून हे निवडून येणार, पण ते इंटॅक्ट राहील, नीट राहील, व्यवस्थित राहील, हे आमच्या मार्फत त्या अंधश्रद्धा कशा बळकट राहतील हे बघणार. परत परत पुरुष सत्ताक व्यवस्था आमच्या मार्फत कशी टिकेल हे बघणार. जून मध्ये आम्हाला वटाची फेरी करायला लावणार, मग आम्ही रडणार. चौथी आली, पंचमी आली, माहेरची आठवण आली, मग श्रावणातली गौर आली, मग गौरी गणपतीतल्या आल्या. प्रत्येक वेळेला हा नाहीतर तो सण आणि तो परत आमच्या सवाष्ण असण्याची, आमच्या नवरा आहे की नाही याच्याशी संबंधित, ते कपाळाला कुंकू आहे की नाही, परत तिला मुलगा जन्माला घालता आला आहे की नाही, म्हणजे तुमचं माझं स्टेटस त्यांच्या आयुष्यात तुमच्या आयुष्यात कुठे आहेत याच्यावरून त्यांनी ठरवण्याचा प्रयत्न केला. आणि सगळं घर वाटीवर साखर जरी शेजारणीला दिली तर मागत जात आहे, माझी साखर दे ग. वाटीवर तरी नाव आहे का तुमचं? माझं बसता इथं थोडा वेळ, अजून अर्धा पाऊण तास मी बोलायला गेले, ही काय बाई आली गाडीनं जाईल, घरात असतील नोकर चाकर, मनातल्या मनात मला दोन रणार पटकन उरकत नाही, संपत नाही, हिचं काय जाते, जाऊन बाहेर टाकायचे. डोक्यावर हिथं घर घेऊनच येऊन बसणार आणि हिथं बसल्या बसल्या आपण म्हणणार, बाई दुधावर झाकण ठेवलं का नाही. आणि किती घरघर करता, त्या घराला नाव आहे. खरं सांगते, तुमच्यापासून माझ्यापर्यंत आज खरं बोलायचं ठरले, एकदा ना एकदा बास्केट भरली का नाही, ऐकलं का नाही? मी कमीत कमी 3दा गेलेली आहे बेळगावला परत. म्हणजे बेळगाव महाराष्ट्रात आलं नाही म्हणून महाराष्ट्राच्या माणसाशी लग्न केलं, तो पण विदर्भाचा, आणि दाभोळकर होते तिथे साताऱ्यात म्हणून सातारा हेडक्वार्टर केलं. आणि तिसऱ्यांदा परत म्हणायला जायचं नाही, वर्षातच येतो न्यायला असं म्हणत दाभोळकरच आणायला आले होते तिसऱ्यांदा जेव्हा मी गेले, 5 महिन्याचं माझं बाळ. आपण प्रत्येकीने हे ऐकलेलं आहे. आणि तिथं अवेळी गेलात, राखी पौर्णिमा नाही, दिवाळी नाही, मे महिन्याची सुट्टी नाही, आणि लेकरं कच्ची बच्ची घेऊन गेलात बास्केट घेऊन, तो पहिला तिथं बसलेलाच असतो केश कर्तनालयात माणूस, तो असा बघतो कोणाची उतरली, कुठं निघाली. आई म्हणती जा दुधाची पिशवी घेऊन ये जा. मग आपण दुधाची पिशवी आणायला गेलो की तो वाणी अख्ख्या निम्म्या गावाला सांगतो, आमक्या तमक्याची पोर मध्येच घरला परत आली. भाऊ येऊन विचारतो काय प्रकार आहे, लगेच फोन, लगेच तिकडनं ते येणार आहेत कमी घालवत येऊ. भाऊजाई नाक मुरडते ते वेगळंच, आई डोक्याला आठ्या पडते. आता ते मोबाईल आहे म्हणून बरं आहे, दुपारी सगळं उरकलं की सुना मोबाईलला जे चिकटतात माहेरच्या, ते 4-5 वाजेपर्यंत माहेरच्या मोबाईलवरच कसली भाजी केली, सासू काय म्हणाली. मी म्हणतो तो सुना टाइम असतो दुपारचा, तो सुना टाइमच नाव ठेवले आम्ही अलीकडे तरी. सासवा कुठे कुठे आमच्यासारख्या केलेल्या असतात, एक तर शेतात नाही तर आमच्यासारख्या कामाला. आणि ते मधल्या काळात मी मूल सांभाळणार आहे असं सांगतच्या घरात सो कॉल शिकलेले आमच्या बसलेत ना मुलं सांभाळायला. मी म्हटलं अगं आम्ही सांभाळले की 3-3 महिन्याच्या पिशवीत घालून मी तर फिरले, करता येते म्हणलं काम. पण अलीकडे त्या मॉडर्नच्या याच्या नावाखाली मॉडर्न ते सगळं युट्यूबवरचं बघायचं आणि मॉडर्न सगळं करायच्या नावाखाली स्वतःचं करिअरही बर्बाद करून घ्यायला लागले. आणि त्याच वेळेला ते सतत सुरू, तिथे पाहुणे आहे तुम्ही आणि इथे पुरुष सत्ताक व्यवस्थेचा एजंट, लहानपणापासून म्हणजे घोड्यावर येणारे घेऊन जाणारे. आम्ही बी लई वाट बघत बसलो, चहा पोहे घेऊन गेलो, सगळं तर रीतसर झालं. नांदायला गेलो तिथं चावी कनवटीला लावून काटे हातात धरून हवालदार बसलाच होता सासू नावाचा. 50 नंतर हवालदार हल्ला, तोपर्यंत सून आली. म्हणजे आमच्यातलं ते जे सत्ता केंद्र आहे ते घरातलं डेमोक्रेटिक होतच नाही. तिला एजंट म्हणून परत वापरली
आज निर्णय करायचा आहे. सासू सुना नंदा भावजया, त्या भोंड्याला मी गाणं आमच्या भांड्याने म्हणते आपण. नंदा भावजया दोघी जणी घरात नव्हतं तिसरं कोणी. अरे काय लावलंय? नंदा भावजया प्रेमाने आम्ही एकत्र आहे. सिस्टरहुड दाखवणार आहे आम्ही आता शिंदे साहेबाला मी सांगणार 1500 जमत नाही. त्यांनाही सांगणार आता 1500 जमत नाही आता. हा आता सगळी महागाई बिगाई सगळं वाढलेलं आहे, तर जरा काहीतरी वेगळा विचार करा. इतक्या हलक्यात घेऊ शकत नाही. आणि नात्यामधला हा जो सिस्टरहुड आहे तिच्यामध्ये लोक म्हणतात बघा, मग अनिकेत म्हणते बघा ताई तुम्ही असं म्हणता बघा स्त्रिया ह्या स्त्रियाच्या शत्रू आहेत, बघा किती सासवा आणि नंदा जेलमध्ये आहेत येरवड्यामध्ये. खरं आहे, पण त्या एजंट आहेत पुरुष सत्ताक व्यवस्थेच्या. आज आमची चर्चा आहे की आम्हाला घर डेमोक्रेटिक करायचं आहे, आम्हाला कुटुंबाचं लोकशाहीकरण करायचं आहे. आणि ते झाल्याशिवाय या देशातील लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही. आणि मग अशा वेळेला 6 लाख बायका, निशा शिवूरकरांची मला आठवण येते, आज निशा नाहीये संगमनेरमध्ये, पण पहिला महाराष्ट्रातला मोर्चा निशाताईंनी काढला. पहिलं आंदोलन इथून झालं आणि आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात आणि नंतर औरंगाबादमध्ये जिथे आपण आता संभाजीनगर म्हणतोय तिथे आपण राज्यस्तरीय परिदत्ता हक्क परिषद घेतली. आज आमचे एक मित्र विधवा सन्मान मेळावे घेत आहेत. पुरुष सत्ताक व्यवस्थेने घातलेल्या ह्या आमच्यातल्या भिंती आम्हाला पाडून टाकायच्या आहेत आणि घराचं लोकशाहीकरण करून खऱ्या अर्थाने समता प्रस्थापित करावी लागेल. चूक बरोबर योग्य अयोग्य आमच्या बाजूचे का त्यांच्या बाजूचे देवेंद्र मला माहित नाही, पण देवेंद्रनी स्वतःच्या नावासमोर स्वतःच्या आईचं नाव लावलं हे आमच्या चळवळीचं यश आहे. त्यांना नाव लावावं लागलं, त्यांनी नाव लावलं हे मान्य केलं आणि सगळे अधिकारी, सगळे आयएस अधिकारी सगळे स्वतःच्या नावासमोर नाव लावलं. रामकृष्ण मोरे शिक्षण मंत्री असताना मी झगडले, तिथे जाऊन बसले लक्ष्मण मानेला घेऊन आणि त्यावेळेला जी झगडा सुरू केला. आता तुमच्या मुलांच्या नावावरच्या शाळेच्या एंट्रीमध्ये तुमची नावं यायला लागली. त्यातही परत गंमतच, ज्यावेळेला आमचं लग्न झालं त्यावेळेला संजू मला म्हणाला होता की मला हेमा मालिनी खूप आवडायची, मला हेमा मालिनी तुझं नाव करायचं. म्हटलं मला पण अमिताभ बच्चन नाव आहे, आता तूच माझा अमिताभ बच्चन, मला पण बतायचं म्हटलं. मग तो म्हणला ते कोणत्या देवे करणार? म्हटलं नाही, माझ्या बापाला 3 मुली आहेत, 3 मुली त्याच्या नावाने जगल्या, त्याच्या नावाने वाढणार, त्याच्या नावाने शिक्षण मिळणार, त्याच्या नावाने मरणार. आम्ही आमच्या बापाचं नाव आम्ही बदलणार नाही. ती ऍडव्होकेट आहे, मी ऍडव्होकेट आहे, आम्हाला विचारा कायद्यात कुठंही लिहिलेलं नाही. ह्याला लई भाई लगीन नाही झालं तर चांगलं नाव बदलून घेतलं स्वतःच. नवऱ्यानं बदललं का? नाव सोडून आला, गणगोत सोडून आला, तालुका जिल्हा, मी तर राज्य सोडून आले. आणि आलात ते आलात, आल्यानंतर तो तिथे बसलाय हवालदार, त्याच्याबरोबर 20-25 वर्ष झुंजला. आपल्याला हे कळलंच नाही ना, त्याच्याबरोबर न झुंजा व्यवस्थेबरोबर झुंजायचे हे अजूनही कळत नाही आपल्याला. अजूनही आपल्याला काय करायचं बाई, माझं बाईचं नशीब, पाळी पण आपल्यालाच, हे पण आपल्यालाच. बघा तिकडे त्याचाही बाजार मांडला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून. आता झगडती मी त्या बदलापूरला, काल आम्ही त्या आझाद मैदानावर बसून आलो अख्खा दिवस. स्त्रिया नवरे घेऊन जातात बायकांना आणि नको नको त्या हार्मोन्स 25-25 हजार रुपयाला एकदा आयुष्यामध्ये एकदा द्यायची. स्त्री बीजबाईंनी द्यायचीच असतील तर त्या जवळच्या नात्यातल्या बाईला एकदा द्यायचे आणि ती सुद्धा फक्त 6 अंडी द्यायची. हे इंजेक्शन टोचून एकेका बाईची 100 वेळा अंडी काढून घेतली. 25-25 हजार रुपये दिले. त्या 2 एजंट वरती 2 कोटीचा व्यवहार आहे जो आम्ही त्या रेकॉर्डवर कोर्टामध्ये आणतोय. आणि बायकांचं ते टोचल्यामुळे काय होणार आहे, कॅन्सर होणार आहे का कशा मरणार आहेत हे आपल्याला माहित नाही. आणि बायका त्याला बळी पडतात. आणि ह्या बायका कोण आहेत? घरच्या जातीतल्या आहेत, श्रीमंत आहेत, ह्या मुस्लिम आहेत, दलित आहेत, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गोरगरीब. आणि ह्याच्यावर सर तिथल्या एका IVF वापरणाऱ्या बाईनं पुस्तक लिहिलंय, मी झोपडीतल्या बाईला बघल्या टोचवते. पुस्तकाचं टायटल आहे. तंत्रज्ञान नवीन येणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही युट्यूबवर कशा करायच्या बाई भजी, कशी करायची भाजी हे बघणार आहात का? गाझापट्टीत किती लेकरं मेली, किती बायका मेला आणि त्यांनी युद्धाचा निर्णय केला नसताना त्यांच्या पत्री हे मरण का आलं असं विचारून स्वतःचा रील करून टाकणार आहात? हा खरा सवाल आहे.
बातम्या लागल्या की उठून कुकर लावायला जाता. लाज का नाही वाटत आम्हाला देशाचे नागरिक म्हणून? लाखो रुपयाचे खेळ तिथे बायकांच्या जीवाबरोबर खेळला जातो. काय ते इराण मधल्या, इराक मधल्या, अमेरिकेतल्या सैनिकांच्या कोणी मरतो, तो अतिरेकी मरतो, सैनिक मरतो, अमेरिकन मरतो, इस्रायली मरतो, कोणी मरतो तेव्हा आईच्या पोटात आग पडते. हो, आईच्या पोटात आग पडते. कुठलंही युद्ध ज्यांना जीव निर्माण नाही करता येत त्यांना मारण्याचा अधिकार पुरुषांना कोणी दिला? का घेतलात तुम्ही? कोणी असाल तुम्ही, ट्रम्प असाल, तुम्ही मोदी असाल, तुम्ही अनिकेत असाल, नाही तर तुम्ही कैलास असाल, तुम्ही कोणी असाल, तुम्ही कुठल्या पदावर बसतात, डझंट मॅटर, पण तुम्हाला तुमचं रक्त शिंपडून जीव निर्माण करता येत नाही, मनाची कळ काढून जीव जन्माला घालता येत नाही, तर आमचं लेकरू मारण्याचा अधिकार ह्या पुरुषांना कोणी दिला? आणि तो आम्ही मान्य का केला? का जगभरातल्या आम्ही बायका त्यांना विचारत नाही की हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तंत्रज्ञानाचा गैरवापर करून तुम्ही आमचं एक्सप्लॉयटेशन करणार. बचत गट, आम्ही आता दोघी तेच बोलत होतो, बचत गट काढल्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या प्रायव्हेट बँकांनी आमच्या दारात ठिया मारला आणि आमचे बचत गट एक्सप्लॉइट करायला सुरुवात केली. आमच्या बचत गटाची संपूर्ण चळवळ नासवून ठेवली आजच्या तारखेत. सगळी धर्मांधतेची, जातीयतेचं राजकारण, समाजकारण सगळं विस्कटणं तुम्ही पुरुषांनी राजकारणाचे पक्षाच्या माध्यमातून केलं आणि त्याचे ती इंटॅक्ट ठेवायचं, ते जागेवर ठेवायचं, पोराला रोज डोक्यात ते भरवायचं. हा कार्यक्रम तुम्ही आमच्याकडनं करून घेतला. त्या अंधश्रद्धा, ते रिच्युअल्स, ती कर्मकांड आम्ही का सांभाळायची? आम्ही मूल जन्माला घातलंय, त्याचा बाप आम्ही दाखवलाय. यापुढे आम्ही हे नाकारलं पाहिजे की मी माझ्या मुलीला जन्माला घातल्यानंतर मी मुलीला सांगितलं मी जात लावणार नाही. मी जाती अंताच्या लढाईची कार्यकर्ती म्हणून तब्बल 1.5-2 वर्ष माझी आई विषाची बाटली घेऊन बसायची. दुसऱ्या जातीत लग्न केलीस तर 2 लेकी आहेत मला, मी मारून टाकते, मी मरून जाते म्हणून माझ्या मागे लागायची. तिला मी सांगितलं नाही, आम्ही असंच लग्न करणार आणि तुला 10 वर्ष लागू दे, पण तुझ्या परवानगीनेच लग्न करणार. असं जेव्हा आम्ही सांगितलं त्याच्यानंतर रीतसर लग्न झालं. पण हे लग्न झाल्यानंतर जेव्हा मुलगी झाली त्यावेळेला प्रश्न आला की आता हिचा फॉर्म भरायचा, नगरपालिकेत कागद नेऊन द्यायचा. तर तो कॉलम म्हणाले, मी म्हटलं नील घ्या. धर्म ही अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि सर्व धर्मातलं सार माझ्या बाबासाहेबांनी माझ्या संविधानात आणलं असते तर माझ्या लेकरासाठी माझ्या मते संविधान पुरेसं आहे. तिला धर्मग्रंथांची गरज वाटली तर 18 वर्षानंतर शी विल थिंक. ती विचार करेल की तिला संविधान महत्वाचं वाटतं का, भगवद्गीता महत्वाची वाटते का, कुराण शरीफ महत्वाचं वाटतं का, बायबल महत्वाचं वाटतं, शी विल डिसाइड. मी धर्म तिच्यावर लादणार नाही, कारण धर्मात जे आहे ते संविधानात आहे असं माझं आणि त्याचं मत होतं. आणि जात आम्ही लावणार नाही, कारण त्याची लावायची का माझी लावायची? आडनाव सांगितल्यावर, वर्षा देशपांडे सांगितल्यावर जात वेगळी सांगावीच लागत नाही. ती आम्हाला चिकटली, ती लेकरांना पुढे द्यायची नाही. ती जाती अंताची लढाई, जाती अंताची चळवळ वेद नाही होणार. ती जाती अंताची चळवळ आम्हाला बायकांना करावी लागेल आणि जन्माला येणाऱ्या लेकराला आम्ही जात लावणार नाही हा निर्णय आम्ही ठरवावा लागेल. कारण आम्ही बाप दाखवला तर बिनकामाची ती जात चिकटवलीस आणि डोकी फोडणारा तो धर्म आमच्या लेकराच्या बोकांडी मारला. आम्हाला नकोय, आता नकोय आम्हाला. आम्हाला हा देश भारतीय माणसांचा हवाय आणि तो निर्माण करण्याची क्षमता स्त्रियांमध्ये आहे. त्यामुळे आमचं सक्षमीकरण करायला येण्याचा उद्योग नको करायला. आम्ही वोटर म्हणून किती महत्वाचे आहोत ते राजकारण्यांना समजलेलं आहे आणि इंडिपेंडेंटली आम्ही वोटिंग करतो हे बचत गटांनी दाखवून दिलेलं आहे. नवरा सांगेल तिकडेच मत हे आता संपलेलं आहे. त्यामुळे कितीही पुरुषसत्ताक व्यवस्था तशीच राहते म्हणाले आणि कितीही त्या मनुस्मृतीत लिहून ठेवलं न स्त्री स्वातंत्र्य मरवती, तरी ती स्वातंत्र्य तिचं तुम्ही आता बांधून घालू शकत नाही. माझी चिंता फक्त एवढीच आहे की सैराट सारखा सिनेमा तुमच्याकडे निघाल्यानंतर ज्या वेळेला मुली स्वतःचा नवरा निवडतायत आणि स्वतः चॉईस करून लग्न करून बाहेर पडतायत, त्याच्यानंतर त्यांचं ऑनर किलिंग प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी लोकांनी सैराटचं खूप कौतुक केलं, नागराज मंजुळेंचं खूप कौतुक केलं. मी त्या बाजूची नाही. मला तो पूर्ण हिस्टेरिया वाटला महाराष्ट्रामध्ये. आणि त्याच्यानंतर पूर्वी जे फक्त युपी बिहारमध्ये ऐकू यायचं ऑनर किलिंगच्या केसेस, त्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात झाल्या. दलित समाजात लग्न केलं, इकडे केलं, तिकडे कोल्हापुरात केस सुरू आहे, संभाजीनगरमध्ये सुरू आहे, मला माहित नाही अहिल्यानगरमध्ये सुरू आहे की नाही. मला वाटतं एक केस कुठेतरी एक सुरू आहे, कोपरगाव का कुठे, आय एम नॉट शुअर. कोल्हापुरात आहे, सांगलीत आहे, साताऱ्यात 2 केसेस आहेत. एकही जिल्हा पश्चिम महाराष्ट्रासह
विदर्भ आणि मराठवाड्याचा खास करून नाही की जिथे ऑनर किलिंगची केस सुरू नाही. मुली तुम्ही कितीही सांगितलं तर जाती धर्माच्या भिंती आता तुटणार, धर्मात तुम्ही कोंडून घालू शकणार नाही. कितींदा कुठल्या कुठल्या नेत्याला घालणार आणि उचलून देणार पोरी आमच्या. परवा ते हिंदू आक्रोश मोर्चा नंतर आमच्याकडची 6 महिने झालेल्या लग्नातली मुलगी, जिने 11वी पासून तिचं प्रेम होतं त्या मुलावरती, मुस्लिम मुलावरती, माझ्याच कार्यकर्तीचा नातू आहे, उचलून नेलं. मुलीला नेऊन ठेवलं चेंबूर मध्ये मुंबईत. एसपीला जाऊन मी रिक्वेस्ट केली, म्हटलं तिच्या मनाविरुद्ध तिला आक्रोश मोर्चाच्या मुलांनी घरात घुसून उचलून नेली आहे. आणि तो आक्रोश मोर्चातल्या मुलाला इतकं बिघडवलं होतं डोकं त्याचं, तर तो म्हणत होता की मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे, तिला परत एकदा कन्वर्ट करून हिंदू करा. आणि ती तयार नाहीये. आणि ती मुलगी निघून गेली. तिथून ती निघून परत आली चेंबूरला, देवनारच्या जवळ. आम्ही ओपडी गाडीतून तिला सातारला आणली. एसपीनी मला हात जोडले. ते त्यांचं हे की ते मुस्लिम होते, ते म्हणाले माझ्या अंगलट येणार ताई, तुम्ही कोर्टात उभी करा. कोर्टात उभी केली. तथाकथित पक्षाचे कार्यकर्ते, माझा जावई आणि मुलगी कोर्टात दोघांच्या 2 वतीने आम्ही वकालतनामा घातले म्हणून दारात बसले. सिक्युरिटी मागवावी लागली आणि मुलीला मी नांदायला पाठवली. आता डोहाळ जेवण झालं, महिना झाला, मुलगी झाली ती. पण ही लढाई रिसेंटली भिगवणमध्ये तेच झालं. केवढं मोठं राजकारण केलं त्याचं. प्रत्येक राजकारण, धर्मांध जातीयांध राजकारण बायकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर चालणार असेल तर घरातल्या, मी नाव नाही घेणार, पण ज्यांना बायका सांभाळता येत नाहीत अशा सक्षम नसणाऱ्या पुरुषाला तुम्ही देशाची सत्ता देऊन ठेवली आहे, त्याला घर काय कळणार? घर त्या पुरुषाला कळतं ज्याला रात्री दमून भागून लेकरांसाठी येऊन मिळवून आणावं लागतं, कष्टावं लागतं. नुसत्या डोळ्यातनं तो बायकोशी बोलतो. 6 महिने दोघांना प्रायव्हसी मिळत नाही. असा बाप असणाऱ्या माणसाला घर कळतं. जो कधी बापच नाही झाला त्याला तुम्ही देशाची सत्ता देऊन ठेवली. ती बदलणं आमच्या हातात आहे, कारण तो हिटलर घरात आमच्या आहे. हिटलरशी कसं भांडायचं ते आम्हाला माहिती आहे, तुम्हाला नाही माहिती. कारण रोज आम्ही मध्यबिंदू आहे. तो फॅसिस्ट, तो हिटलर, सगळं माझं, मी, घर माझं आहे, घराच्या बाहेर रो. एक आली भांडत, घराच्या बाहेर काढलंय म्हणाली. म्हटलं जाऊ विचार त्याला साखरेचा डबा कुठे आहे माहितीये का त्याला. सकाळी उठल्या की ज्याला कळत नाही. सकाळी म्हणजे आमच्या घरातली कहाणी आहे ती तुमच्या घरात आहे की नाही मला माहित नाही. सकाळी उठलं की माझा नवरा 30-32 वर्ष प्राध्यापक म्हणून त्यांनी नोकरी केली. चळवळीतला नवरा आहे, छात्रभारती यांच्या नेतृत्वाखाली आजही मला सगळी मदत करतो. पण विथ ड्यू रिस्पेक्ट, पुरुष म्हणून 11 वाजता एकही दिवस कॉलेजला गेला नाही. 11ला त्याला रिअलाइज व्हायचं की कॉलेजला जायचे. मग तो उठायचा आणि सुरू. आंघोळीला गेली की टॉवेल, आपण पळत जाऊन टॉवेल द्यायचं. आणि ती अशी सकाळी सैनिक असल्यासारखी झुंजत असते. इकडे पोळ्या लाटत असते, तिकडे पोरांचे डबे करत असते, इकडे पोरं हाका मारत असते, तिथे कामवाली आणि तिथे बघत असते. आणखीन काय काय तिचं सुरू असतं. मग टॉवेल. मग ते म्हणत अरे कपडे इस्त्रीचे हांडे का नाही, ते आणून बेडवर ठेवलेले असतात, घाला चला. रुमाल तो पण जागेवर मिळतो. मग ते असे खजील बारीकसा चेहरा करून पोळ्या करणाऱ्या बायकोच्या शेजारी येऊन उभे राहतात. म्हणतात अगं डबा घासायला टाकला की नाही आठवत नाही कालचा. तो कालचा घासून आजचा भरून बॅगेत तयार असतो. मग ते निघतात. कधी वरण भात खातात, कधी खात नाही, तो पण डबाच दे म्हणतात. मग ते निघतात. मग ते निघाले की आमच्या घरात चावी शोधण्याचा एक मोठा एपिसोड होतो. तुमच्या घरात होतो? मला तर गंमतच वाटते. काहीतरी गडबड आहे बरं का ते मेमरी कार्डची. ती डोक्यात पुरुषांचं ते मेमरी कार्ड मध्ये चावी हे लिहिलेलं नाही. मग ते म्हणतात काल आलो ना तेव्हा बहुतेक मी चप्पलच्या स्टँडवर ठेवली वाटतं. नाही नाही नाही, मी ती मॅच सुरू होती म्हणून टीव्हीच्या तिथं आणून ठेवलं का नाही, मी कपडे बदलायला वर ठेवली. अख्खं घर चावी शोधत असतं आमचं. आणि मग ती अल्टिमेटली कालच्या पॅन्टच्या खिशात सापडते की जी धुवायला जाऊन पडलेली असते. नशीब ती वॉशिंग मशीन मध्ये जाऊन पडत. आणि मग ते दारापर्यंत जातात. मग लेकराला मी म्हणतो जा ते राहिलं डबड दिवसभर वाजत ते जा. मग ते मोबाईल घेऊन आमचं लेकरू गेटापर्यंत
पळत जातं, मग बाबा किक मारून कॉलेजला पोहोचतात आणि मग फोन करतात, चष्मा राहिलाय तेवढा पाठवता की नाही. आणि भाषा काय आहे, "ए, निघायचं, तुझ्यासारख्या 56 करीन." अरे इथे संगमनेर तालुक्यात एकाला एक शिल्लक नाही राहिली. मुलींची संख्या एवढी कमी झाली. पूर्ण अहिल्यानगर एक्सेप्ट अकोले तालुका, पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकाला एक शिल्लक नाहीये. एवढे दिवस दुर्गाताई तुम्हाला आठवत असेल, आपण गेली 12 वर्ष या मुद्द्यावर काम करतोय आणि तरी सुद्धा सेक्स रेशिओ अजून जागेवर आलेला नाही. त्यामुळे छप्पन कशाच्या करतोय, 25 गावं फिरून कशी कशी मी एक गाव सापडले तुला, तू छप्पन कशाच्या करतो. पण भाषा मात्र जोरात येते. त्यामुळे मान्य करूया की आपण ते भाषण करताना लोक म्हणतात रथाची 2 चाक आहेत वगैरे. कशाची चाक, सायकल आहे सायकल. हे पुढे बाबा घंटी वाजवत, हे हँडल हलवत, तिकडं आपण आपलं परतोय माग, कॅरियर पण माग, दळण पण माग, चेन पण माग, ब्रेक पण मागच लागतोय. पुढचा लागला तर तोंडावर. आम्हाला हा रथ बनवायचा आहे. ती समानता आम्हाला आणायची आहे. ती समानता आकाशातून येणार नाही. इन रिअल सेन्स असेट्स आणि लायबिलिटीज दोनही गोष्टी बरोबरीची ओनरशिप मान्य करावी लागेल. आणि संगमनेर तालुक्याचं हे नेहमीच वैशिष्ट्य राहिलेलं आहे. पुरोगामी चळवळ असेल, पुरोगामी विचार असेल, पुरोगामी कृती कार्यक्रम असेल, त्याच्या बाबतीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संगमनेर हा कायम कृतीशील आणि कायम चर्चेमध्ये राहिलेला आहे. आणि म्हणून मी फक्त भाषण देणारी व्याख्याता वगैरे नाहीये. मला तिथे युनो मध्ये जे बोलवलं होतं ते भाषण करणारी बाई म्हणून नव्हतं बोलवलं, काम करणारी कार्यकर्ती म्हणून बोलवलं आणि मग भाषण करायला सांगितलं. त्यामुळे मी काम करणारी कार्यकर्ते आणि म्हणून तुम्हाला मी रिक्वेस्ट करायला आले की तिथे संविधान वगैरे तिथे जाऊन मी मुर्मूबाईंना सांगून मी माझी कुवत नाहीये, मी ती वाचवू शकत नाही. पण मी गावातल्या बाईला सांगू शकते की ग्रामसभेत निर्णय कर, घराला नाव लावून घे, जमिनीला नाव लावून घे बरोबरीनं, आणि उदया कुठला अंबानी अदानी गावातली जमीन विकत घ्यायला आला तर सही द्यायची नाही. कॉर्पोरेटला रोखायची ताकद आमच्यातच आहे. देश विकण्यापासून वाचवायचं असेल, ईस्ट इंडिया कंपनी बाहेर घालवायची असेल तर यांच्या राजकारणाला, यांच्या क्रोमी कॅपिटलच्या राजकारणाला, यांच्या कॉर्पोरेटच्या भ्रष्टाचाराला आणि यांच्या पक्ष फोडून सगळी सत्ता एका बाजूला नेण्याच्या संपूर्ण व्यवस्थेला जर सुरुंग लावायची ताकद असेल तर ती बायकांच्या त्या. मी गावागावांमध्ये जाऊन सध्या करते. जमीन कुणीतरी त्यांना विकल्याशिवाय झालंय काय? आम्ही जर सहीच दिली नाही आणि नवऱ्याला उचलून देऊ शकतात, आम्हाला हात लावून बघू देत. मला असं वाटतं की ही हिंमत दारूबंदीमध्ये आम्ही अनुभवलेली आहे. आम्ही कधीच पुरुषांना सोबत घेतलं नाही. आम्ही त्यांना म्हणायचो मागं थांबा. परमिट रूम, बियर बार 125 वेळा दारू धंदे तोडले आणि 70 दारूची दुकानं सुप्रीम कोर्टापर्यंत भांडून टिकवली. लोकांनी आमचं कौतुक केलं, दारूचं दुकानं बंद करतात म्हणून परमिट रूम, बियर बार आम्ही बंद पाडले आणि एकही परत सुरू होऊ दिला नाही. पण तो निर्णय पंचायत राजचा होता. महिला ग्रामसभेचा ताकद होती, वॉर्ड सभेची ताकद होती. नगरपालिका तुमच्याकडे आहे की नाही, कुणाची सत्ता आहे, डझंट मॅटर. पण वॉर्ड मधल्या महिलांनी एकत्र येऊन सांगितलं की हे दुकान नाही पाहिजे, तर ते संसद किंवा सुप्रीम कोर्ट सुद्धा बदलू शकत नाही. डेमोक्रेसीचा सगळ्यात मोठा पाया ग्रामसभा आहे. डेमोक्रेसीचा सगळ्यात मोठा पाया वॉर्ड सभा आहे. डेमोक्रेसीचे सगळ्यात मोठी पाया म्हणून त्यांनी इतकी लांबवली नगरपालिका, इतक्या लांबवल्या ग्रामसभा, इतक्या लांबवल्या ग्रामपंचायती. पण त्यांना जे कळतं ते आम्हाला कळत नाही. ते संत म्हणाले ना, तुमचं आहे तुझं भाषी पण तुझी जागा चुकली आपली. आपल्याला कुठे आहे आपली शक्ती तेच कळेना. त्या जमिनीला आणि घराला जर बायकांची पुरुषांच्या बरोबरीने नावं लागली 7/12ला सिटी सर्वेला आणि 8च्या उतार्याला, तर एकाही कॉर्पोरेटची हिंमत नाही होणार आपल्या गावातून आपली शेती विकत घेण्याची किंवा आपली जमीन विकत घेण्याची किंवा आपलं पोर्ट घेऊन जाण्याची. कारण तिथे मिळाले ना, तिथे कोणी केलं असं? या महिलांनी पुरुषांनी घेतले, हे सगळं विकलं कोणी? कुणीतरी अदानीला अंबानीला विकलं असेल ना, त्याच्याशिवाय थोडंच केलं. आम्हाला जर देश विकायचा नसेल, आम्हाला पब्लिक सेक्टर विकायचं नसेल, तर त्याच्या विरोधामध्ये उभारण्याची क्षमता ही महिला स्वतःमध्ये निर्माण करू शकतात. कारण टॅक्टफुली कसा नवरा हाताळायचा घरात हे ज्या बाईला कळतं, तिला सभापती आणि शब्द फार गमतीशीर बघा. ट्रान्सलेशन असे कसे केले ट्रान्सलेशन मला काय कळत नाही. प्रेसिडेंट या शब्दाचं ट्रान्सलेशन राष्ट्रपती कसं होतोय?
मराठीचे कोण प्राध्यापक असतील तर त्यांना सांगा बरं का, ही डिक्शनरी बदला म्हणावं तुमची मराठीची, हिंदीची. पतिका गृहीत धरलं होतं काय? मनुस्मृतीप्रमाणे या देशाच्या ह्या इतिहासाच्या अंतापर्यंत राष्ट्रपती म्हणजे पुरुषच असणार आहे, गृहीत धरलं होतं काय? पतिका, सभापती, चेअरमॅन, मिल्कमॅन, पोस्टमॅन. कशाचा मिल्कमॅन? म्हैस आम्ही सांभाळतोय डेऱ्या ह्यांच्या. लेकरं आम्ही जन्माला घालतोय, लेकरांची नावं यांना. घर आम्ही सांभाळतोय, घराचे मालक हे. शेतीचा शोध आम्ही लावला, 7-12ला हे नाही चालणार. आम्ही आमचं सत्ता सोडून दिली, आमच्या पॉवर गृहीत धरल्या की तुम्ही आमचेच आहात, नवरा म्हणून आमचाच आहे, बाप म्हणून आमचाच आहे, भाऊ म्हणून आमचाच आहे. पण आता नाही, कारण ज्या विश्वासाने हे सगळं तुमच्या ताब्यामध्ये दिलं होतं ते विस्कटून टाकताय, ते हिंसेने बर्बाद करताय, युद्ध निर्माण करताय, माणसांमध्ये तेढ निर्माण करताय. माणूस दिसण्याआधी त्याची जात आणि धर्म तुम्हाला दिसतोय. या पद्धतीने आमची लेकरं जन्माला घातलेली आम्हाला वाढवायची आणि जगायची नाही. याला आम्ही डेव्हलपमेंट म्हणायला तयार नाही. तिथून तिथून रस्ता केला, सगळी झाडं तोडून ठेवली, हे डेव्हलपमेंट आम्हाला मान्य नाही. आता आम्हाला डेव्हलपमेंट आमच्या अँगलनी पाहिजे. आणि म्हणून जगासमोरचा सगळ्यात महत्त्वाचे 3 प्रश्न मांडले गेलेत. एक म्हणजे स्त्रियांच्या, आणि याला आम्ही विरोध करतोय, टप्प्याटप्प्यावर विरोध करतोय, म्हणून आमच्या सोबत हिंसा होतीये. आणि मग आमच्या चाकणकर ताईंसारख्या, आमच्या चित्रा वाघ सारख्या ताई, माझ्या मैत्रिणी आहेत, त्या माझ्या जवळच्या आहेत, त्याही हा स्ट्रगल करून या टप्प्यापर्यंत आलेत. पण तिथे आल्यानंतर त्यांचा वापर केला जातोय, त्यांचं तथाकथित राजकारण, समाजकारण करण्यासाठी या स्त्रियांचा वापर केला जातोय. आमचा वापर होतोय, जसा 1500 रुपये देऊन तुमचा खोटर म्हणून वापर करून सत्ता मिळवली, त्याच पद्धतीने या आमच्या मैत्रिणी ज्या नेत्या आहेत त्यांचा वापर होतोय. त्या मला या व्यवस्थेच्या बळी वाटतात. मला त्यांचा राग जितका येतो त्याच्यापेक्षा मला त्यांची जास्त कीव येते. आयोग आम्ही महिलांच्या हितासाठी निर्माण केला. त्या आयोगाच्या सत्ता दिल्यानंतर, त्या आयोगाचं अध्यक्षपद दिल्यानंतर बदलापूरच्या प्रकरणात चुकीची भूमिका, वैशाली हगवणे, त्या मुलीला आम्ही वाचवू शकलो असतो. 1 वर्ष आधी तक्रार आली होती महिला आयोगाकडे, ती मुलगी मेली नसती. तिच्या पाठीशी या बाई उभे राहिल्या नाहीत. बदलापूरच्या शाळेत त्या प्रकरणात सत्तेबरोबर राहिले. परवा डॉक्टर संपदा मुंडेंचा ज्या पद्धतीने तिच्या चारित्र्याची ह्यांनी चर्चा केली ते भयंकर होतं. आम्ही आता हायकोर्टात झगडतोय त्या प्रकरणामध्ये. तुम्हाला बसवलंय कशासाठी, तुमचं चाललंय काय ह्याचं भान न ठेवता, जसं नवऱ्याची पद गेला म्हणून बायका निवडून येतात तिथे आणि ती सत्तास्थानं भोगतात. आणि नवऱ्याने सांगितले की आम्ही त्यांना सयाजीरावच म्हणतो, प्रॉक्सी नवरे सयाजीराव, म्हणजे सयाजींचा अपमान आहे खरं, म्हणजे त्या अर्थाने, म्हणजे सयाजीराव गायकवाडांविषयी आपण खूप आदराने आपण बोलतो, ते नसते तर बाबासाहेब नसते, बाबासाहेबांचं शिक्षण पूर्ण झालं नसतं, एवढी मोठी समज असणारा तो नेता. पण ह्या आमच्या सयाजीराव, आमच्या नगराध्यक्ष बाईंना तर ह्यांनी रजेवर पाठवलं होतं आमच्या थोरल्या महाराजांनी. त्याच्या विरुद्ध मी हायकोर्टापर्यंत झगडले. आणि आता अशा पदांवरती बसण्यासाठी शिवाजीच्या राजधानीमध्ये काय खेळ झाला तो आमची इज्जत निघाली का? मला असं वाटतं या राजकारणाला, समाजकारणाला सुरुवात त्या कुटुंबकारणातून होते. आणि ते कुटुंबामध्ये नवरा कुठून आला, कुठून म्हणजे मी नवऱ्याला काल मित्रांना विचारत होते, एका दिवशी फटकन काल गेला नवरा आणि आज 50,000 रुपये घेऊन आला, काही न करणारा नवरा माझा, कुठला तरी झेंडा घेऊन उभा राहतोय चौकात आणि नड फुटेपर्यंत घोषणा देतोय. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी येताना 50,000चं पुडकं घेऊन येते. मी बायको म्हणून त्याला का विचारत नाही कुठून आणले हे? असे सुपारी आंदोलक आमच्या मोठ्या मोठ्या नेत्यांची नावं घेऊन या राज्यामध्ये निर्माण झालेले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात आहेत आता ते. या सुपारी आंदोलकांना आणि ज्या नेत्यांची, बाबासाहेबांचं असेल, ज्योतिबांचं नाव असेल, अण्णाभाऊंचं नाव असेल, घेऊन ज्या पद्धतीने राजकारण केलं जातंय, समाजकारणातली आमची चळवळ मोडून खाली जाते, त्या सगळ्याला जर थांबवायचं असेल तर मला असं वाटतं स्त्रियांना आता पुढे आलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की तुम्हाला जन्म आम्ही दिलाय, तुम्हाला वळण पण आम्हीच लावणार आहोत. आणि ते वळण जर घरातल्या पुरुषाला लागलं तर ते समाजकारणात लागेल, ते राजकारणात लागेल, ते प्रशासनात लागेल. प्रशासनात पण तेच केलेत ना, न्यायासनात लागेल. न्यायासनामध्ये बसलेले पुरुषांच्या बरोबरीने त्या न्यायाधीश महिला आहेत. पण तिथे बसल्यानंतर जर त्या पुरुषी वृत्तीने बोलायला लागल्या आणि तारीखवर तारीख द्यायला लागल्या
तिथे बाई साडी नेसून बसली काय आणि पुरुष तिथे न्यायाधीश म्हणून बसला काय, मला फरक पडत नाही वकील म्हणून. कॉन्स्टिट्यूशनचा अन्वयार्थ समतेच्या दृष्टिकोनातून, अहिंसेच्या मार्गाने, इक्वॅलिटी देण्याच्या दृष्टिकोनातून, न्यायाच्या दृष्टिकोनातून होणारच नसेल तर तिथे बाई बसली काय पुरुष न्यायाधीश बसला काय, मला न्याय वकील म्हणून काय फरक पडतो. मला असं वाटतं की कॉन्स्टिट्यूशनची समज देण्याची, अंधश्रद्धेपासून दूर राहण्याची आणि त्याची घरातून सुरुवात करण्याची आता वेळ आलेली आहे. आणि महिलांना पुढे करून या समाजकारणात, राजकारणात त्यांना कमी न लेखता आपण सोबत घेण्याचा टप्पा आलेला आहे. आणि म्हणून जमिनीला नाव लावणं असेल, त्याचा कृती कार्यक्रम झाला पाहिजे. मे बी संगमनेरची नगरपालिका पहिली असेल की जिथे प्रत्येक घराला पुरुषाच्या बरोबरीनं 8ला आणि प्रॉपर्टी एक्स्ट्रॅक्टला, सिटी सर्वेला बायकांची नावं लागतील. आम्ही बाळासाहेब थोरात मंत्री महोदय असताना पगडार सर आणि आम्ही गेलो होतो, त्यावेळेला आमची चर्चा झाली होती की आपण राज्यामध्ये हा निर्णय करू. आणि हसन मुश्रीफ त्यावेळेला मंत्री होते, मला अजून तो दिवस आठवतोय. त्याची मीटिंग आपल्या इथल्या कारखान्याच्या ऑफिसमध्ये झाली होती आणि आम्ही म्हणालो होतो की हा आपण कायदा करू राज्यामध्ये की सगळ्या घरांना पुरुषांच्या बरोबरीनं बायकांची मालकीयत लागली पाहिजे. आणि त्याच वेळेला जमीन मालकीयत ही स्त्रियांच्या नावाने झाली पाहिजे. जोपर्यंत असेट ओनरशिप येत नाही तोपर्यंत 1500 रुपयाला मतं विकत जाणार. हे बदलायचं असेल तर स्त्रियांना बरोबरीत मालकीयत पुरुषांनी दिली पाहिजे, तर ती सुरक्षित राहील, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, राज्यांनी जो निर्णय नवीन काही पॉलिसीज केलेल्या आहेत की ऍग्रीकल्चर आणि ऍग्रो बेस्ड एंटरप्रेन्योरशिप वाढवायची असेल तर बायकांना 60% पर्यंत त्याच्यामध्ये सबसिडी मिळू शकते. दारिद्र्य रेषेखालची अट नाही, जाती धर्माची अट नाही. हे ऍग्रीकल्चर डिपार्टमेंटनी खूप आधी केलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार साहेब त्यावेळेला कृषी मंत्री असताना, सतीश अग्निहोत्री IAS अधिकारी असताना हा निर्णय झालेला आहे, तब्बल 15 वर्षापूर्वी. पण आपल्यापर्यंत तो पोहोचलेला नाही. जाणीवपूर्वक जमिनीची मालकीयत आणि घराची मालकीयत स्त्रियांकडे प्रदान केली पाहिजे. आणि स्त्रियांना जाणीवपूर्वक तिथल्या सगळ्या सांस्कृतिक, हा फक्त एका पक्षाचा, एका कुठल्या संघटनेचा दहशतवाद आहे असं मला वाटत नाही. जगभरामध्ये ज्या प्रवृत्तीचा हा दहशतवाद आहे, हा सांस्कृतिक दहशतवाद आहे, जो हिंसेकडे भयावह पद्धतीने आपल्याला घेऊन चाललेला आहे, ज्याला तंत्रज्ञानाची साथ मिळते. वडाला फेऱ्या घालताना माझे फोटो व्हायरल होतात की नाही बघून, आणि ते व्हायरल झाले नाहीत, लाईक्स आले नाहीत म्हणून आत्महत्या करणाऱ्या मुली मी बघितल्या. प्रकरण आली आहेत माझ्या. आत्महत्येचा प्रयत्न केला का लाईक्स कमी आल्या. वडाला फेऱ्या घालताना तिने तिचा तो टाकला रील आणि त्याला लाईक्स आल्या नाही. असे इन्फ्लुएन्सर आणि असं जर होत असेल तर तंत्रज्ञानाची कशा पद्धतीचा गैरवापर आहे याच्यावर विचार केला पाहिजे. आम्ही एका बाजूला डिजिट ऑल म्हणतोय, पण 10 पैकी एकच मोबाईल स्मार्टफोन बाईकडे. पण तो स्मार्टफोन आल्यानंतर सुद्धा जर आम्ही पनीरची भजी कशी करायची हे बघत बसणार असू तर आम्ही नवीन जगात जायला योग्य नाही. मग ह्यांनी आम्हाला अक्षम, काय अबला केलेलं आहे, असक्षम ठेवलेलं आहे. आम्ही बरे आहे तिथे. मग ते शंकराचे काय ते मार्गशीर्षातले गुरुवार कर, मग पांढरे बुधवार कर, मग 16 सोमवार कर, मग संतोषी मातेचं व्रत कर, मग आंबट खाऊ नको. या सगळ्या ट्रॅप मध्ये जाणीवपूर्वक आपल्याला आपला मेंदू घालून अडकवला जातो. मग आदेश भाऊजी फक्त 2500 रुपयाची एखादी पैठणी घेऊन पोत्यात नाचवायला घरी येतो. ठरवायला लागेल. त्या जसं म्हणाल्या की संविधानाच्या बाजूचे की संविधानाच्या विरोधातले आहे, तसं त्या बाजूला आपल्याला ठरवायला लागेल की आम्ही त्या ट्रॅडिशनली चुकीच्या मार्गाने पुरुष सत्ताक व्यवस्थेतल्या त्या घरांमध्ये स्वतःला कोंडून घेणार आहे. तिथेच आम्ही बरं आहे असं आम्हाला वाटतं का? का आम्ही सक्षम आहोत, निसर्गाने आम्हाला सक्षम केलंय. हा देश विडोज नेशन म्हणून ओळखला जातो, कारण बायकांची लाईफ एक्सपेक्टन्सी पुरुषांपेक्षा 3 वर्ष अधिक आहे. आणि बाईच्या पोटी पुरुष जन्माला आल्यामुळे वी आर फर्स्ट पर्सन. त्यामुळे आम्ही निर्माण केलेला पुरुष हा बाईपेक्षा कमकुवत आहे बायोलॉजिकली. सामाजिकीकरण करत असताना जर आम्ही आमच्या देशातल्या महिलांना कमकुवत करत असू तर तो नॅशनल लॉस आहे का तोटा आहे का फायदा आहे हे कुणीतरी बजेट मांडून सांगावं लागेल. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की GDP चुकीच्या पद्धतीने कॅल्क्युलेट करू नका. बायकांचं काम कॅल्क्युलेट करा, बायकांनी स्वतःचं काम कॅल्क्युलेट करा. आणि बायका काम करतात हे एकदा म्हटलं की मग माझा भाऊ तिकडे सिडनीला जाऊन आईला फोन करते, आई बटाट्याची भाजी कशी करायची. कारण आईने काय मग आई ती बटाट्याची भाजी खायला घातली. तिथे गेल्यावर आईच्या बटाट्याची भाजी, सिडनीत गेल्यावर त्याची किंमत कळली. रुमाल असा हातात मिळाला
तिकडे कपडे धुवायला लागल्यावर कळलं कपडे धुणं म्हणजे काय. तर मला असं वाटतं की बायकांच्या कामाला रिकॉग्नाइज करा, बायकांच्या श्रमाला रिकॉग्नाइज करा, बायकांना सोबत घ्या. तुमच्याकडे जर आता त्या आणि परत ते विकृत म्हणायला मी तयार नाही, कारण वकील म्हणून तिला आणि मला माहिती की विकृत एकदा आम्ही म्हटलं की ते विकृत हा डिफेन्स होतो आणि मग पुरुष निर्दोष मुक्तता घेतात कोर्टात. कधी कुणाला विकृत म्हणायची चूक करू नका. सरळ सरळ शुद्धीवर राहून बदमाशी केलेली असते. इप्स्टीन फाईल पासून ते तुमच्या घरात फाईल पर्यंत हे असले प्रकार होत असतील तर मी आमच्या कैलासला नेहमी विचारते की दारू पितो गटरात पडलेला माणूस बघितल्यावर तुला पुरुष म्हणून काय वाटतं. एखादी वेळ लागलेली भिकारी बाई रस्त्याने जाते त्यावेळेला मी गाडीत थांबून तिला योग्य ठिकाणी पोहोचवल्याशिवाय मला रात्री झोप लागत नाही. मी जर बाई आहे तर मला असं होतं, मला बाय हार्ट असं होतं, हा माझा प्रॉब्लेम असेल मला माहित नाही. मला जर असं होतं तर पुरुष म्हणून गटरात एखादा माणूस दारू पिऊन पडला असेल तर त्याचं काय करावं असा पुरुषांचा प्रश्न का पडत नाही. किंवा एखादा माणूस बलात्कार करतो आणि जेलमध्ये जातो तेव्हा त्याच्या विरोधामध्ये समस्त पुरुषांनी एकत्र येऊन एखादा मोर्चा एखादं निषेधपत्र काढावं असं पुरुषांना का वाटत नाही. नाऊ बॉल इज इन युअर कोर्ट. आता तुम्ही प्रोएक्टिव्हली पुढे यावं असं आमचं म्हणणं आहे. कारण समस्त पुरुष जातीला नाहक सगळे पुरुष असे आहेत का खरातांसारखे, सगळे एप्स्टीन आहेत का, त्या एप्स्टीन फाईल मध्ये जेवढे आले तेवढे सगळे पुरुष तसे आहेत का की छोट्या छोट्या मुलींना कसे सेक्स करतील त्यांच्याबरोबर आणि त्यांचं मारून मांस मटण खातील. इतके वाईट आहेत का पुरुष. आमची निर्मिती ती एवढी वाईट असू शकत नाही. आमच्या संस्कारात वाढलेले आमच्या घरातले पुरुष आहेत ते इतके वाईट नाही असू शकत. पण कुणी नवरा मला असं नाही भेटलेला की मस्त मारलो बायकोला मजेत मटण बिटण खाल्लं आणि सुखाने झोपलो असं सांगणारा नवरा मला अजून भेटलेला नाही. त्याला त्रासच होतो बायकोला मारल्यानंतर. हिंसा कधीही आनंद देत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हा देश अहिंसेच्या मार्गाने जाण्यासाठी, समतेच्या मार्गाने जाण्यासाठी, संविधानाच्या मार्गाने जाण्यासाठी, महात्मा गांधींच्या विचाराने जाण्यासाठी आणि बाबासाहेबांच्या विचाराने सक्षम होण्यासाठी जर बनलेला आहे, तो आमची ती लिगसी आहे, आम्हाला तो परंपरा ती सापडलेली आहे, तर ह्या तथाकथित परंपरेच्या आहारी आम्ही का जातोय. आपण आपलं आत्मचिंतन करूया की हे सगळं आम्हाला का महत्त्वाचं वाटते. हा भाऊ आला, तो बाबा आला, ते मंदिर बांधलं, हे ट्रस्ट केलं, हे मला का महत्त्वाचं वाटतंय. कारण तिथे पैशाचे खूप मोठे खेळ चालतात, तिथे सेक्सचे खूप मोठे खेळ चालतात. त्याच्यात कोट्यावधी, जसं मी त्या बाईचा हिशोब सांगितला, 2 कोटीचा हिशोब आहे स्त्री बीज काढून विकण्याचा. आणि धनदानगे गुंतलेले ते त्या 2 बायकांचे, सामान्य बायका एका फ्लॅट मध्ये बसून 2 कोटीचा व्यवहार केला त्यांनी. म्हणजे मूळ जिथे आयव्हीएफ झालं, एक बीज 5-6 वेळा त्या येणाऱ्या बाईच्या बाबतीत जर झालेला व्यवहार 2 कोटीचा असेल तर ती बीज फर्टाईल झाल्यावर जिथं जाऊन विकली असतील तिथं ती लाखो रुपयांनी विकली गेलेली. त्यामुळे हा खेळ पैशाचा आहे. अनइथिकल मार्गाने येणारा पैसा मी बाई म्हणून घरात घेणार नाही. मी पुरुषाच्या खांद्याला लावून उभ्या राहणार. कुठल्याही रसम रिवाज मी प्रश्न विचारल्याशिवाय पार पाडणार नाही. संकष्टीला चंद्र बघूनच उपासू नये. आता पोरग चंद्रावर घर बांधणार आणि आपलं काय चाललंय. आपण आपल्याला विचारूया हा प्रश्न. आणि ह्या अंधश्रद्धांमधून बाहेर निघण्यासाठी फार मोठी किंमत महाराष्ट्राने मोजलेली आहे. त्यांच्या हौतात्म्याला जागून आपण सगळेजण त्या अंधश्रद्धेमधून बाहेर पडू तर हा देश धर्मांधतेतून बाहेर पडू शकेल आणि एका नव्या राजकारणाला, समाजकारणाला आपण सुरुवात करू शकू. आणि त्याची सुरुवात आपल्या घरापासून झाली पाहिजे. आणि म्हणून आपण आपल्या घराला आपलं युद्धभूमी समजू. समता प्रस्थापित करणारी, अहिंसा प्रस्थापित करणारी, असेट ओनरशिप देणारी, बरोबरीने एकत्र बसून जेवण करून इस्रायलमध्ये काय झालं आणि अमेरिकेत काय झालं आणि ज्यांची लेकरं गेली त्यांच्या प्रती सहवेदना व्यक्त करू तर आपण माणूस म्हणून जगायला योग्य आहे असं मला वाटतं. आणि तो संस्कार देणारी स्त्री ही तिला फक्त तिला जे हवं ते करू द्या. तिच्या सक्षम करण्याचा उद्योग बाकीच्यांनी करण्याची गरज नाहीये. ती बाय नेचर सक्षम आहे. तिला अबला बनवण्याचे उद्योग जरी थांबवले तरी पुरेसे आहे. ती सक्षम आहेच. थँक्यू. धन्यवाद.
धन्यवाद ताई, खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे. आता मी अनिकेत आजचे जे सत्यशोधक विचार मंचाचा जो कार्यक्रम होता तो तिसरा होता आणि आता जे आहे ते चौथे जे आपलं जे व्याख्यान होणार आहे ते दिनांक 29 एप्रिल 2026 19 एप्रिल 2026 आणि त्याचे वक्ते राहणार आहेत भारत महाराज कैकाडी पंढरपूर. तर याचे देखील सगळ्यांनी आनंद घ्यायचा आहे, त्या कार्यक्रमाला यायचं आहे आणि सर्वांनी कोणी जायचं नाही. आपल्याला विषय पण सांगते तिथे उठले ना म्हणून बोलले. आणि प्रायोजक या चौथ्या व्याख्यानमालेसाठी प्रायोजक अद्याप कोणी मिळालेला नाही. जर कोणी पुढे येत असेल तर त्यांचं स्वागत आहे आणि जर कोणी इच्छुक असेल तर त्यांनी संदीप काकड यांच्याशी संपर्क करावा ही विनंती. धन्यवाद अनिकेत भाऊ. आपल्याला 19 तारखेला पण ह्याच संख्येने नाही तर जास्त संख्येने जमायचं आहे आणि अनिकेत भाऊनी जशी सूचना दिलेल्या आहेत ज्यांना कोणाला संपर्क साधायचा असेल तर संदीप भाऊशी संपर्क साधायचा आहे. तर खरंच ताई, वर्षाताई तुम्ही खूप छान असे मार्गदर्शन केलेले आहे. तसे पाहता संगमनेरमध्ये देखील खूप असे महिलांचे पण बरेच प्रॉब्लेम्स असतात की फक्त महिलांचा वापर पैशाकरता कामाकरताच वापर केला जातो. तर ते तुम्ही छान असे मार्गदर्शन केले त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत. यानंतर मी घुले मॅडमला विनंती करते की आपण ताईंचा आभार मानायचा आहे. प्रथमतः सत्यशोधक विचार मंचला धन्यवाद देते. त्यांनी सुंदर अशी व्याख्यानमाला आपल्यासाठी उपलब्ध करून दिली. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे ताईंसारख्या वक्त्या आपल्याला मिळाल्या ते श्रीयुत पगडाल सर, त्यांचेही मी आभार मानते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा उपस्थित राहिल्या दुर्गाताई तांबे यांचेही मी आभार मानते. त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या अध्यक्षा निर्मिती पतसंस्थेच्या चेअरमन प्रज्ञाताई लामखेडे यांचेही मी आभार मानते. त्याचप्रमाणे आहेरताई राष्ट्र सेवा दलाच्या यांचेही मी आभार मानते. तसेच वर्षाताई देशपांडे यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन आपल्याला केले, त्यांचेही मी आभार मानते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधाताई छायाताई यांनी केले, यांचेही मी आभार मानते. आणि अध्यक्षांच्या वतीने त्याचप्रमाणे अध्यक्षांच्या परवानगीने त्याचप्रमाणे आपण सर्वजण या ठिकाणी आलात, आपल्या सर्वांचेही मी आभार मानते. आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते. राष्ट्रगीत होईल. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जल